हाय गाईज, वेलकम टू प्रियंकाज आर्ट अँड क्राफ्ट. आजच्या व्हिडिओमध्ये सुंदर अशी ही चिंचपेटी नेकलेस कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. तर हा जो चिंचपेटी नेकलेस आहे याला आपण रेडीमेड पेट्या न यूज करता हँडमेड पेट्या बनवलेल्या आहेत. तर असा युनिक ज्वेलरी पीस आज आपण रेडी करणार आहोत. त्याच्यासाठी आपण सुरुवातीला बॉलपिन्स घेणार आहोत आणि या बॉलपिन्सच्या आहेत ते मधून कट करून घेणार आहोत. तर इथे तुम्ही वेगवेगळ्या कुंदरचा वापर करून स्वतः हा असा प्रकारचा चिंचपेटी नेकलेस डिझाईन करू शकता. तर इथे आपण बॉलपिनमध्ये 3 mm साईजचा ग्लास बीड इथे ओवून घेतलेला आहे. इथे आपण ग्रीन कलरचे कुंदन यूज करणार आहोत, त्यामुळे ग्लास बीडसुद्धा आपण ग्रीन कलरचा वापरलेला आहे. इथे तुम्ही रेड कलरचा पण यूज करू शकता. तुमच्या आवडीनं कोणत्याही रंगाचा तुम्ही हे लॉरियल्स बनवू शकता. तर इथे पण आपण ग्रीन कलरचे काही लॉरियल्स इथे रेडी करून घेतलेले आहेत. तर हे जे लॉरियल्स आहेत ते आता आपल्याला जम्परिंगमध्ये ओवून घ्यायचे आहेत. तर इथे आपण 3 ते 4 तुमच्या आवडीनुसार जेवढे पण तुम्हाला हवे तशा पद्धतीने लॉरियल्स इथे ओवून घेऊ शकता. तर हे सर्व लॉरियल्स माझे ओवून झालेले आहेत. त्यानंतर हे जे लॉरियल्सचं जम्परिंग आहे ती आपल्याला कुंदनच्या खालील बाजूच्या खाचीमधून अशा पद्धतीने ओवून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला पॅक करून घ्यायचे आहे. तर हाताने थोडंसं प्रेस करून त्यानंतर प्लायरने इथे आपल्याला घट्ट दाबून घ्यायचं आहे. जर जम्परिंग थोडीशी ओपन राहिली तर त्यामधून आपले लॉरियल्स गळू शकतात. तर इथे आपल्याला अतिशय घट्ट पॅक करून घ्यायचं आहे. तर प्लायरने मी याला घट्ट पॅक करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपण कुंदनच्या खालील बाजूला असे लटकन इथे अरेंज करून घेतलेले आहेत. त्यानंतर कुंदनच्या वरच्या बाजूला आपण एक बॉलपिन घेऊन त्यामध्ये ग्लास बीड ओवायचा आहे आणि ही जी बॉलपिन आहे ती आडवी या कुंदनमधून ओवून घ्यायची आहे व या ग्लास बीडच्या बाजूने परत आपल्याला ही जी राहिलेली वायर आहे ती घट्ट गुंडाळून घ्यायची आहे, जेणेकरून तो जो ग्लास बीड आहे तो हलणार नाही. तर अशा पद्धतीने पूर्ण वायर या ग्लास बीडच्या खालील बाजूला आपल्याला घट्ट गुंडाळून घ्यायचे आहे, जेणेकरून असा प्रकारचा चिंचपेटीसाठी लागणारा पॅच आपला इथे रेडी होणार आहे. इथे आपला पॅच रेडी झाल्यानंतर 0.3 mm ची जी वायर आहे ती वायर आपण इथे घेतलेली आहे आणि या पॅचच्या पाठीमागे जो मेटलचा स्टड आहे तो आपण इथे पॅक करून घेणार आहोत, जेणेकरून आपण याचे आता इयरिंग्स बनवून घेणार आहोत. तर 0.3 mm ची जी वायर आहे ती इथे आपल्याला घट्ट पाठीमागच्या बाजूला पकडून घ्यायची आहे, वरच्या बाजूला ती बांधून घ्यायची आहे आणि ही छोटी जी वायर आहे ती इथे कट करून घ्यायची आहे. त्यानंतर जी दुसरी मोठी वायर आहे ती परत एकदा आपल्या स्टडच्या भोवती गुंडाळून जो आपण कुंदन यूज केलेला आहे त्या कुंदनच्या खाचीमधून पास करून परत एकदा स्टडच्या भोवती गुंडाळून परत एकदा कुंदनच्या मधून पास करून अशा पद्धतीने आपल्याला हा जो स्टड आहे तो कुंदनच्या पाठीमागे जोडून घ्यायचा आहे. प्रत्येक वेळी कुंदनच्या खाचीमधून वायर पास केल्यानंतर स्टडच्या भोवती एक राऊंड आपल्याला वायरचा घ्यायचा आहे इथे आणि अशा प्रकारे आपण या जो नेकलेस सेट आहे याच्यासाठी इयरिंग पण रेडी करून घेऊ शकतो. इथे तुम्ही ड्रॉप शेपच्या कुंदनच्या ऐवजी ओव्हल शेपचे कुंदन किंवा इतरही कोणत्या रंगाचे कुंदन तुम्ही यूज करू शकता. सेम प्रोसिजर याच पद्धतीने राहील. पण सर्व बाजूने कुंदन पॅक केल्यानंतर वायर जी आहे ती वरच्या जो आपण ग्लास बीड लावलेले आहे त्याच्या भोवती वर बाजूला गुंडाळून इथे कट करून घ्यायचे. तर आपले सुंदर असे स्टड इयरिंग इथे रेडी झालेले आहेत. सेम याच पद्धतीने जे पॅच आहेत त्याचा आपण चिंचपेटी बनवणार आहोत. त्याच्यासाठी नायलॉन थ्रेड मी इथे घेतलेला आहे आणि सुई दोऱ्यामध्ये तो ओवून घ्यायचा आहे. बाजूने लावण्यासाठी अशा प्रकारचा गोल्डन मी त्रिकोण पण यूज करणार आहे, जेणेकरून आपल्याला 3 लाईन्स बनवायच्या आहेत ना, तर या खाचीमधून आपण बनवू शकतो. तर इथे आपण जो 3 लाईनचा हा जो पॅच आपण घेतलेला आहे त्यामध्ये जो दोरा आहे तो आपण घट्ट अटॅच करून घेतलेला आहे. तर 2-3 वेळा घट्ट पॅक करून घ्यायचा आहे हा दोरा आपल्याला इथे. तर इथे दोरा पॅक करून झाल्यानंतर आपण दोऱ्यामध्ये 4 mm साईजचे मोती इथे ओवून घेणार आहोत. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोत्यांची जी साईज आहे ती कमी जास्त पण घेऊ शकता. तर तुम्हाला जेवढा लॉंग हा नेकलेस हवा आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही इथे मोती ओवून घेऊ शकता. मी इथे जवळपास 12 एवढे मोती ओवलेले आहेत आणि त्यानंतर एक आपल्याला पेटी ओवून घ्यायची आहे. इथे तुम्ही स्टोनची पण घेऊ शकता. मी प्लेन अशी पेटी इथे ओवून घेतलेली आहे. 3 छिद्र असणारा हा पॅच इथे ओवून घेतल्यानंतर परत आपल्याला इथे मोती ओवून घ्यायचे आहेत. जवळपास 5 ते 6 मोती इथे तुम्ही टाकू शकता. मी वरच्या बाजूला 5 मोती इथे लावून घेतलेले आहेत. त्यानंतर पॅच जो आहे तो ओवून घेतलेला आहे. वरच्या बाजूला पॅच जो आहे तो आपला निमुळता आहे, त्याच्यामुळे वरच्या बाजूला आपल्याला 5 मोती ओवून घ्यायचे आहेत आणि दुसरी लाईन जी आपण बनवणार आहोत तेव्हा आपल्याला याच्यापेक्षा थोडेसे कमी मोती ओवावे लागतील. तर बघून घ्या. सुरुवातीच्या वरच्या बाजूला मी इथे 5 मोती ओवून घेतलेले आहेत, त्यानंतर पॅच जोडून घेतलेला आहे. अशा आपल्याला 6च्या 6 आपण जे पॅच बनवलेले ते सर्व इथे अटॅच करून घ्यायचे आहे आणि लास्टला आपल्याला परत पेटी लावून लास्टला त्रिकोण जोडून घ्यायचा आहे. तर त्यानंतर खालील बाजूला थोडे कमी मोती लावायला लागतात. तर खालील बाजूला परत आपल्याला तुम्ही वरच्या बाजूला जेवढे मोती घेतलेले त्याच्यापेक्षा 1 मोती खालील बाजूला कमी घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने 3 लाईन्स आपल्याला कंप्लीट करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर जो
चिंचपेटी नेकलेस आपण बनवलेला आहे, त्याला आणखीन छान सुंदर लुक येण्यासाठी आपण खालील बाजूला इथे ग्लास बीड पण अटॅच करून घेत आहोत. तर ग्लास बीड अटॅच करण्यासाठी बॉलपिनमध्ये कॅप होऊन 6 mm चा ग्रीन कलरचा ग्लास बीड इथे लावून घेतलेला आहे. आणि जो आपण खालील बाजूला जंपरिंग लावलेली होती त्यामधून हा ग्लास बीडचा जो वायर आहे ती पास करून आपण सर्व बाजूने असे मोठे ग्लास बीड खालच्या बाजूला लावून घेतलेले आहे, जेणेकरून आपल्या चिंचपेटीला खालील बाजूला सुंदर अशी लटकन इथे रेडी होतील. त्यानंतर बाजूचा जो त्रिकोण आहे त्याच्या खाचीमध्ये आपण इथे गोंडा पण अटॅच करून घेणार आहोत. इथे अशा पद्धतीचा गोंडा मी लावून घेतलेला आहे. दोन्ही बाजूने हा गोंडा अटॅच करून घेतलेला आहे. अतिशय सोप्या पद्धतीने तयार होणारा हा चिंचपेटी नेकलेस तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा व व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच ज्वेलरी मेकिंगचे ऑनलाईन क्लासेस जर तुम्हाला जॉईन करायचे असतील तर समोर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशाच एका युनिक ज्वेलरी मेकिंग व्हिडिओसोबत. बाय.